महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आज 2 हप्त्याचे पैसे जमा झाले। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी, आज 2 हप्त्याचे पैसे जमा झाले। पहिला जो हप्ता जमा झालाय तो म्हणजे तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे जमा झालेला आहे। तुम्हाला 1500 रुपयाचा मेसेज देखील आला असेल, सोबतच तुम्हाला 2100 रुपये जमा होत आहे आणि काही महिलांना देखील 3000 रुपये देखील आलेले आहे। आता कोणत्या महिलांना 3000 मिळाले, कोणाला 2100 मिळाले, कोणाला 1500 रुपये मिळाले, सर्व माहिती आपल्याकडे आलेली आहे। सर्व माहिती तुम्ही पाहू शकता आणि आजपासून डबल हप्ता वाटप सुरू झालेला आहे। म्हणजे तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की आजपासून डबल हप्ता वाटप सुरू झाला आहे। जर तुम्हाला 1500 रुपयाचा मेसेज आला असेल किंवा 1500 रुपयाचा मेसेज देखील आला नसेल, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। तुम्हाला आज 2 मेसेज येणार आहे। पहिला मेसेज तो तुम्हाला 2100 रुपयाचा येणार आहे, दुसरा मेसेज तुम्हाला 3000 रुपयाचा येणार आहे। जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा तुम्ही फॉर्म भरला असेल आणि जर तुम्हाला 1 हप्ता किंवा 2 हप्ता किंवा 3 हप्ता भेटला असेल आणि मागचा हप्ता तुमचा बाकी असेल, ते देखील तुम्हाला आज जमा होणार आहे। कोणाला जमा होणार आहे, कसं मिळणार आहे आणि आता 3000 रुपये कशाचे वाटप करताय ते सुद्धा माहिती मी तुम्हाला सांगतो। तुम्ही इथं पाहू शकता, आज लाडकी बहीण योजनेची शेवटची वाटणी होणार आहे। म्हणजे हा जो हप्ता वाटप होणार आहे, आज सर्वांनाच पैसे वाटप होणार आहे। आज शेवटचा दिवस आहे। आज सर्व काही जानेवारीचा हप्ता असो, मागचा जो हप्ता असो, सर्व काही एकत्र वाटप होणार आहे। फक्त तुम्हाला एक काम करून घेणं महत्त्वाचं आहे। हे जर काम केलं तर तुम्हाला मागचे सर्व हप्ता मिळणार आहे। जर तुम्ही हे काम केलं नाही तर यापुढे तुम्हाला हप्ता अजिबात मिळणार नाही। तर तुरंत तुम्ही हे काम करून घेणं गरजेचं आहे। मागचा हप्ता जर बाकी असेल तर तुम्हाला अर्जंटमध्ये काम करून घेणं गरजेचं आहे। आता हप्ता आणि उद्यापासून 8वा हप्ता देखील वाटप सुरू होणार आहे। आता मागच्या हप्ता वाटपची काय गरज आहे की आता 8वा हप्ता सुद्धा वाटप होणार आहे। म्हणून मागचा जो पण हप्ता बाकी होता, महिलांना कोणाला 2 हप्ता आले असतील, कोणाला 3 हप्ते आले असतील, अशा महिलांना आता सर्व काही पेंडिंग हप्ता म्हणजे त्यांचा हप्ता जो बाकी होता तो हप्ता जमा करण्यात त्यांनी सुरुवात करून दिली आहे। आज शेवटचा दिवस आहे, कारण उद्यापासून त्यांना 8वा हप्ता देखील वाटप करायचा आहे। आता तुम्हाला जानेवारी डिसेंबरचा जो हप्ता भेटला, तुम्हाला महिना एंडच्या अखेर भेटलेला आहे। पण आता जो डिसेंबर, आता जो जानेवारी, आता जो फेब्रुवारीचा जो हप्ता सुरू होणार आहे, आता फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला लगेच तुमच्या खात्यात जमा होणार उद्यापासून। का? कारण की त्यांनी ॲडव्हान्समध्ये खात्यामध्ये पैसे जमा करायचे त्यांनी सुरुवात केलेली आहे। मागील हप्त्याचे पैसे मिळणार का? आणि आज 16 जिल्ह्यात पैसे मिळणार आहे। बँकांची यादी जाहीर केली आहे। आता तुम्हाला सर्वात मोठा प्रश्न पडला होता की मागील हप्ता मिळणार का? तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं आहे की आत्तापर्यंत जो पण हप्ता तुमचा बाकी होता, कोणाचा 1 हप्ता बाकी असेल, कोणाचा 2 हप्ता, कोणाचे 3 हप्ता, जुलैपासून, ठीक आहे, जुलैपासून ही योजना सुरू होती। जुलैपासून तर जानेवारीपर्यंत एकूण 7 हप्ते वाटप झालेले आहे। आता 7 हप्त्यांपैकी कोणाला 3 हप्ते भेटले असतील, कोणाला 2, कोणाला 1 हप्ता भेटला असेल, मागचा जो पण हप्ता आहे तो सर्व हप्ता तुम्हाला जमा होणार आहे। फक्त हे काम करून घेणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला मागचे पण पैसे मिळणार आहे। आणि आज सर्वात प्रथम म्हणजे 16 जिल्ह्यात पैसे वाटप म्हणजे मिळणार आहे। आता बँकांनी यादीसुद्धा जाहीर केली आहे, ती यादीसुद्धा मी तुम्हाला दाखवतो। 16 जिल्ह्यात जे पैसे वाटप होणार आहे, कोणाकोणाला पैसे वाटप होणार आहे ते सुद्धा मी सांगतो। आणि आता सर्व काही शेवटची तारीख आहे, आजच्या सर्वांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। आता यापुढे एकही हप्ता उशीर होणार नाही, दर महिन्याच्या 1 तारखेला पैसे मिळणार आहे। आता तुम्हाला माहिती आहे, आत्ता जे पैसे वाटप होणार आहे 1 तारखेलाच तुम्हाला पैसे येणार आहे। तुमच्या खात्यात जे पैसे जमा होतील आता 25, 26, जसं की 25 तारीख, 26 तारीख, 27 तारीख, 28 तारीख असं तारखेला तुमच्या खात्यात पैसे येतात। पण आता असं होणार नाही। आता दर महिन्याला 1 तारखेला, 1 तारखेपासून वाटप सुरू होईल तर 1 ते 5 तारखेच्या आत, म्हणजे या 1 तारीख ते 5 तारखेच्या आत तुमच्या खात्यात पैसे जमा होतील। आता त्यांनी विभागावाईज ते पैसे वाटप करणार आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण टोटल 6 विभाग येतात। आता 6 विभागांपैकी ते कोणकोणत्या विभागात येतात ते आपल्याला पुढे कळूनच जाणार आहे। पण आता जे पैसे वाटप होणार आहे तुम्हाला 1 तारखेपासून तर 5 तारखेपर्यंत पैसे वाटप होणार आहे, ठीक आहे। आता 7वा हप्ता तुम्हाला लगेच दिला जाणार आहे दर महिन्याच्या 1 तारखेला। आता मागचा जो हप्ता मिळतोय, आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 6 विभाग आहेत, त्यापैकी 2 विभागात पैसे वाटप झालेले आहे आणि 13 जिल्ह्यात, 2 विभागामध्ये 13 जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे। तर आता
8 जिल्ह्यात उद्यापासून पैसे वाटप होणार आहे। आता मागचा जो पण हप्ता असेल तो काही म्हणजे आता जर तुम्हाला हप्ता भेटला नसेल, तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता की तुम्हाला मागचा हप्ता बाकी का नाही, जेणेकरून आपल्याला एक फीडबॅकसुद्धा समजेल की भरपूर महिलांना मागचा हप्ता बाकी आहे का भरपूर महिलांना मागचा हप्ता मिळालेला आहे। आता तुम्हाला त्या जिल्ह्यांची नावंसुद्धा सांगतो, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप बाकी आहे ते सुद्धा मी तुम्हाला माहिती देतो। सर्वात प्रथम आपण पाहूया की कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे। आणि लाडकी बहीण योजनेसोबतच अजून तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचा तुम्हाला देखील लाभ मिळतोय, तो लाभसुद्धा तुम्ही आता घेऊ शकता। त्या लाभ घेण्यासाठी तुम्हाला आता जे मागणी केली आहे ते म्हणजे पात्र आणि अपात्राची यादीसुद्धा आपल्याकडे आली आहे। त्याची यादीमध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगून दिलं आहे की अन्नपूर्णा योजनेसाठी ज्या महिला पात्र आहेत त्यांनी पात्रतासाठी काय केले आहे की अन्नपूर्णा योजनेसाठी तुमचा जो गॅस कनेक्शन आहे तो महिलांच्या नावावर असणे गरजेचं आहे। ठीक आहे, पहिला म्हणजे महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन असेल तर ते पात्रता राहणार आहे। दुसरं म्हणजे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने गॅस बुकिंग करणं सुद्धा गरजेचं आहे आणि तुमचा उज्ज्वला गॅस कनेक्शन असणं पण गरजेचं आहे। जर तुमचे तिघं पात्रता असतील तर अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 3 सिलेंडर दिले जात आहे। आता 3 सिलेंडर सुद्धा तुम्हाला 2 दिवसाच्या आत 3 सिलेंडरचे पैसे तुमच्या बँक अकाउंटला जमा होणार आहे। जर तुम्ही बँक पासबुक तुमचं लाडकी बहीण योजनेचा दिला असेल तर तुम्हाला लगेच पैसे येणार आहे। म्हणजे जेव्हा तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आणि जे अकाउंट तुम्ही दिलं असेल, उदाहरणार्थ SBIचं दिले असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा तुम्ही सेंट्रल बँक ऑफ इंडिया, त्यानंतर जे पण असेल ते बँक दिलं असेल आणि तेच बँक अन्नपूर्णा योजनेसाठी तुम्ही दिलं असेल तर तुम्हाला लवकरात लवकर पैसे येतील। काळजी करायची काही गरज नाही। हे पात्रतासाठी जर तुम्ही असाल तर तुम्हाला 100% अन्नपूर्णा योजनेचे पैसे 2 दिवसाच्या आत तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे। ही सर्वात मोठी माहिती आपल्याकडे आली होती। भावाने वचन दिलंय, भावाने स्पष्टपणे वचन देऊन टाकलं की लाडक्या बहिणींना, इथं पाहू शकता भावाने स्पष्टपणे वचन दिलं की सर्व बहिणींना मागचा जो पण हप्ता बाकी आहे तो सर्व हप्ता मी एकत्र आता जमा करणार आहे आणि यापुढे एकही हप्ता उशीर होणार नाही। सर्व हप्ता मी 1 तारखेच्या आत तुमच्या खात्यात आम्ही जमा करणार असं मी तुम्हाला वचन देतो, असं भावाने वचन दिलं आहे। आता लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाडका भाऊने हे वचन दिलं आहे। आता जवळपास महिना संपण्यात आलेला आहे। आता तुम्हाला माहिती आहे हा महिना संपण्यात आला आहे। आता पुढचा हप्ता देखील वाट होणार नाही, म्हणजे पुढचा हप्ता देखील वाटप होणार आहे। आता याचे सर्वात मोठी बातमी म्हणजे पुढचा हप्ता देखील वाटप होणार आहे, त्याची तारीख सुद्धा आपल्याकडे आली आहे। ती तारीख सुद्धा तुम्हाला सांगतो आणि भावांना जे आता वचन दिलं ते बहिणींना पैसे देणारच आहोत। तर आता आज कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे ते सुद्धा आपल्याकडे जिल्ह्यांची लिस्ट आली, ती लिस्ट सुद्धा मी तुम्हाला दाखवतो। पण त्यापूर्वी तुम्ही व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर व्हिडिओला इथं पाहू शकता, इथं लाईक करून टाका, व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक करून टाका या बटनला। आणि चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून टाका। तुमच्यासाठी अतिशय आनंदाची आणि सर्वात महत्त्वाची बातमी घेऊन येत असतो, सर्वात अगोदर मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो। म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आणि लाईक नक्की करा या व्हिडिओला। ठीक आहे, आता तुम्हाला सांगतो कोणकोणत्या विभागात पैसे वाटप होणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे। सर्वात प्रथम जो पहिला विभाग आहे तो म्हणजे इथं पाहू शकता, पहिला जो विभाग आहे तो म्हणजे नागपूर विभागला। आता जर तुम्ही नागपूर विभागामध्ये राहत असाल तर तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे ती यादी आपल्याकडे आली आहे। ती यादी सुद्धा तुम्ही इथं पाहू शकता। सर्वात प्रथम जे पैसे वाटप होणार आहे ते नागपूरला, पहिला जो विभाग आहे तो नागपूर विभाग आहे। नागपूर विभागामधून पैसे सर्वात अगोदर येणार आहे नागपूरला। दुसरा जो जिल्हा आहे तो म्हणजे वर्धामध्ये सुद्धा जर तुम्ही राहत असाल तुम्हाला देखील पैसे आज येणार आहे। तिसरा जिल्हा आहे चंद्रपूरला सुद्धा आज पैसे वाटप होणार आहे। आज जे पैसे वाटप होणार आहे ते म्हणजे तुम्हाला 2100 प्रमाणे पैसे आणि 3000 प्रमाणे पैसे दिले जाणार आहे। आता काळजी करायची काही गरज नाही। ज्या महिलांना 1500 रुपयाचा मेसेज आला असेल, ज्यांना 1500 रुपयाचा मेसेज आला असेल त्यांना 3000 रुपये येणार आहे। ठीक आहे, आणि ज्यांना 1500 आले नाही त्यांना 2100 रुपयाचा मेसेज येणार आहे आणि सोबतच तुम्हाला 3000 रुपयाचा देखील मेसेज येणार आहे। आता तुम्हाला सर्वात आनंदाची बातमी, तुम्ही उशीर झाला पण तुम्हाला आता 2100 रुपये वाटप होणार, सोबतच 3000 रुपये देखील तुम्हाला वाटप होणार आहे। आता काळजी करायची काही गरज नाही, सर्वांना पैसे वाटप होत आहे। ठीक आहे, आता भंडाराला सुद्धा पैसे वाटप झाले, गोंदियाला सुद्धा पैसे वाटप झाले आणि गडचिरोलीला सुद्धा पैसे वाटप होणार आहे। ठीक आहे, असं या पहिल्या विभागात। दुसऱ्या विभागामध्ये तुम्ही पाहू शकता, दुसऱ्या विभागामध्ये जे येतं ते म्हणजे
नाशिक विभाग आहे, नाशिक विभागामधून नाशिकला, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर या 5 जिल्ह्यात सुद्धा पैसे वाटप होणार आहे। ठीक आहे, तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 3000 किंवा 2100 रुपयाचा मेसेज आला की नाही। जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तोपर्यंत तुम्हाला मेसेज आलेला असेल। मेसेज आलेला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला मेसेज आलेला आहे, आम्हाला एवढे पैसे मिळाले आहेत। तुमच्यासाठीच आनंदाची बातमी घेऊन येत असतो। आता दुसरा विभाग झाला, तिसरा जो विभाग आहे तो म्हणजे संभाजीनगर विभाग। या विभागामध्ये सुद्धा पैसे वाटप सुरू झालेलं आहे आणि या विभागामध्ये सुद्धा संभाजीनगर सर्वात प्रथम पैसे वाटप होणार। जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे आज वाटप होणार आहे। ठीक आहे, अवघ्या 2 दिवसाच्या आत तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होतील। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे 8वा हप्ता देखील वाटप होणार आहे। याची तारीख सुद्धा आपल्याकडे आली आहे। याची तारीख तुम्ही इथं पाहू शकता, तारीख सुद्धा आपल्याकडे आलेली आहे। ती तारीख म्हणजे 1 फेब्रुवारीपासून 1 फेब्रुवारीपासून तुम्हाला 8वा हप्ता वाटप होणार आहे। 8वा हप्ताची तुम्हाला आता वाट पाहावं लागणार नाही। भावाने वचन दिलं आहे की सर्व बहिणींना आता वाट पाहावं लागणार नाही, 1 तारखेपासूनच आम्ही पैसे वाटप करणार आहोत। ते सुद्धा आता तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे वाटप होणार आहे। आता जसं वचन दिलं आहे सरकारने की सर्व बहिणींना आम्ही 2100 रुपये प्रमाणे वाटप करू, ते वचन त्यांनी पूर्ण केलं आहे आणि बहिणींना आता 2100 प्रमाणेच त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। ठीक आहे, 2 दिवसाच्या आत तुम्हाला पैसे जमा होतील। मागचे जेवढे पण हप्ता तुमचा बाकी आहे ते सर्व हप्ता 2 दिवसाच्या आत तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि येणारी 1 तारखेपासून तर 5 तारखेपर्यंत तुम्हाला 8वा हप्ता देखील तुमच्या बँक अकाउंटमध्ये मिळणार आहे। म्हणजे सर्व काही मागचा जो पण हप्ता आहे, मागचे जे पण पेंडिंग होतं सर्व काही तुम्हाला आता 2 दिवसाच्या आत मिळून जाणार। फक्त तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला मागचा हप्ता मिळाला की नाही, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता आणि तुम्हाला 2100 रुपयाचा मेसेज आला की नाही ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील ऑलला सिलेक्ट करा, जेणेकरून जी पण नवीन माहिती आहे ते सर्वात प्रथम तुम्हाला पाहायला भेटून जाईल। ठीक आहे, भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।